चलिए जी, अभी आप लुगाई पर का गुस्सा थूक दीजिए। थूक दीजिए। तू क्या आगे बोलो। आगे आप अपनी लुगाई को अभी गुलाब दो नहीं। असले पोरखळ करत नाही मी कधी। अरे मला यांच्याकडनं काही गुलाबाचा फुल बिल नकोय। ये सब छोड़ दो, ये सब छोड़ दो। भाभी साहब गुस्सा मत करो, भाभी साहब शांत शांत। भाई साहब मैं क्या बोल रहा हूँ, ये गुलाब का फूल तो दीजिए। तुम्हाला काही सांगू नका, आधीच मला डोकं फिरले आणि त्यात तुम्ही उगाच अरे काय जोरात लागलंय। बघ जरा माझं नाक वगैरे फुटलंय का। राजस्थानी मराठीत बोलतोय। काहीतरी गडबड आहे नक्की। हा आमच्याशी अशी मस्करी करताना लाज नाही वाटली तुम्हाला? तुमच्यासारख्या फ्रॉड लोकांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे। अरे हो, तुम्ही तर पोलिसांच्या ताब्यातच आहात, वेगळं कशाला द्यायला पाहिजे। या पोलीस अधिकारी आहेत। माफ करा हो, माफ करा आम्हाला। आम्ही हे कुणाच्या तरी सांगण्यावरून केलंय, खरंच माफ करा आम्हाला। मुकाटपणे कबूल करा, कोणाच्या सांगण्यावरनं केलंय? बोला, कोणाच्या सांगण्यावरून केलं? दोन लहान मुलं होती का, इरा आणि ईशान, त्यांच्या सांगण्यावरनं केलं? नाही नाही नाही, कोणत्याही लहान मुलाने नाही सांगितलं आम्हाला। मग नक्की गार्गी असतात। गार्गी नावाच्या मुलीने तुम्हाला नाटक करायला सांगितलं ना? नाही, गार्गी नावाची कोणी नव्हती। नाही, हे कुणी केलं हे आपल्याला शोधून काढायलाच पाहिजे। मी काही काळजी करू नका माजगावकर, ते इन्स्पेक्टर जगताप आहेत ना, आत्ता त्यांना फोन लावते, ते बरोबर या दोघांकडनं खरं वदवून घेतील। नाही, आम्ही कोणाला ओळखत नाही, आम्हाला जाऊ द्या, माफ करा। माफ करा आम्हाला, आम्ही पुन्हा असं नाही करणार। खरं काय ते सांगा बऱ्या बोलात। काय हरकत नाही, सांगायचं नसेल तर पोलीस स्टेशनला जाऊन सांगा। चला चला पोलीस स्टेशनला। भैरवी, भैरवी? मी तिची मैत्रीण आहे, तिच्याच सांगण्यावरून आम्ही इथे आलो आहोत। काय आहे ह्या पोरांच्या पोरखिळ्यात भैरवी सामील झाली? तरी मी त्यांना सांगितलं होतं की काहीही झालं तरी तुमची ओळख बाहेर येऊ देऊ नका। त्याची भीती होती ना, तेच झालं। आता काही माझी खैर नाही। इट्स ओके भैरवी, आता जे झालं ते आपण बदलू शकतो का? उगाच टेन्शन घेऊ नकोस। भाऊ, वी आर विथ यू। आणि माऊ, तुला माहिती आहे ना आपल्या आजोबांचं कसं आहे, ते रागवतात पण लगेच शांत होतात। पण आज बाबा खरंच खूप चिडणार आहेत माझ्यावर। जाऊ दे, मी खाईन ओरडा, पण आपण जे ठरवलंय ते पूर्ण होईपर्यंत येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाऊ। तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती भैरवी। बाबा, इरा आणि ईशान अजून लहान आहेत, पण त्यांच्या नादाला लागून तू सुद्धा अशी वागलीस तर मी ते काय करायचं? त्यांच्यासमोर मला लाजीरवाणं वाटेल लोकांचा, याचा थोडा सुद्धा विचार नाही केला तू? आजोबा, तुम्ही माऊला नका ना ओरडू प्लीज। ह्या सगळ्यात आम्ही पण तिच्याबरोबर सामील होतो। हो बाबा, मी सुद्धा यांच्यासोबत सहमत आहे। मलाही वाटतं की तुम्ही लग्न करायला हवं। हे बघा बाबा, मुलांकडनं जी नकळतपणे चूक झाली ती आम्हाला चूक नाही वाटत आहे। कुठेतरी तुमच्या मानसिक एकटेपणाचा आम्हीही विचार केला नव्हता जो या दोघांनी केला। अरे हा कसला एकटेपणा? गोकुळासारखं भरलेलं आहे आपलं घर। मी एकटं राहायचं ठरवलं तर तुम्ही मला एकटं राहू देणार नाही। या घरात इतकी माणसं असताना आणखी दुसऱ्या कोणाचीच गरज नाही। तसं नाही बाबा, पण आम्ही सगळेजणच आपापल्या व्यापात बिझी असतो। हो बाबा, आम्ही सगळ्यांनीच तुम्हाला आईच्या फोटो सोबत बोलताना बघितलंय।
तुम्ही आईला मिस करता अशी समजूत घालून आम्ही गप्प बसायचो. पण बाबा, खरं तर तुम्ही त्या नात्याला मिस करताय. आणि आता आम्हाला मनापासून वाटतं तुमच्या सुद्धा आयुष्यात तुमचं सुख दुःख शेअर करायला एक तुमचं हक्काचं माणूस असायला हवं. का आपली सगळी तुम्ही हक्काची नाही आहेत का माझी? बाबा, एका नात्याची रिप्लेसमेंट दुसऱ्या नात्याने नाही हो. कुठल्याच नात्याची रिप्लेसमेंट होत नसते. कारण आपल्या आयुष्यात आलेल्या त्या त्या नात्याचं त्या व्यक्तीचं एक स्थान असतं. बरोबर आहे, पण ते स्थान अबाधित ठेवून आपल्या आयुष्यात आणखीन कोणीतरी दुसरी जागा नाही का निर्माण करू शकत? बाबा, जेव्हा आई गेली तेव्हा तुम्ही आमच्या सुखाचा विचार केला. आम्हाला कधी आईची उणीव भासू दिली नाही. पण तुमच्या आयुष्यातली तुमच्या साथीदाराची उणीव आम्हाला दिसली नाही हो. बाबा, तुम्ही आणि निवेदिता मॅम जर एकत्र आलात तर मुलांना सुद्धा एक परिपूर्ण कुटुंब मिळेल. हो, जेव्हा आजी इकडे होती ना तेव्हा किती मस्त वाटत होतं. स्वप्नामुळे आपल्या कुटुंबावर इतकं मोठं संकट आलं होतं, तरी सुद्धा आपल्या बरोबरीने होत्या त्या. बाबा बघा ना, तुमच्या माझ्या नात्यातला दुरावा मिटवला त्यांनी. माझ्या आणि भैरवीच्या नात्यातली तेढ कमी केली त्यांनी. तुम्हालाही माहितीये, आपल्या घरातल्या समस्या त्यांनी स्वतःच्या अडचणी असल्यासारख्या आपुलकीने सोडवल्या हो. आणि आजोबा, आम्हाला अशीच आजी हवी हो. हो, बस, तुझ्या सगळ्यांचं बोलून झालं असेल तर आता मी बोलू एकदाच आणि शेवटचं. पहिली गोष्ट, माझ्या लग्नाचा चाललेला विषय बंद झाला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही जे जे प्रकार केलेले आहेत ते सगळे थांबवा. आत्ताच्या आत्ता थांबवा. पण बाबा, हे माझं आयुष्य आहे आणि माझ्या आयुष्याचे निर्णय मला स्वतःला घेऊ द्या. तेवढा मी सक्षम आहे. माझा निर्णय झालाय. मी यापुढे एकटा राहणार आहे. मला कुठल्याही जोडीदाराची गरज नाहीये. हो बाबा, पण तुम्हाला हे आत्ता असं वाटतंय. आणखी काही वर्षांनी अगदी जगाच्या अंतापर्यंत माझं मत हेच राहील. त्यात काही बदल होणार नाही. मी कोणाचं ऐकून घेणार नाही आणि चुकीच्या गोष्टी तर मी अजिबात खपून घेणार नाही. हे बघा बाबा, मला मान्य आहे, मी जे काही केलं त्यात माझा हेतू कितीही चांगला, कितीही खरा असला तरी ठीक आहे, माझी पद्धत चुकली. पण तुम्ही हा विचार करा, ज्या क्षणी तुम्हा दोघांना संशय आला की ते दोघं त्या कॅफेमध्ये तुम्हाला फसवायला आले, तेव्हा तुम्ही दोघांनी एकत्र येऊन त्यांना फैलावर घेतलं होतं. याचा अर्थ तुमचे विचार कुठेतरी जुळले होते, पण तुम्हालाच हे नाही समजलं. त्या क्षणी तुम्ही आपसातले मतभेद सगळे विसरून गेला होता. सॉरी बाबा, पण हा जो काही निर्णय आहे तो आम्ही केवळ तुमच्यासाठी घेतोय. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, यात आमचा किंवा मुलांचाही काहीही स्वार्थ नाहीये. इरुशन, चला. माऊ, ढवळ म्हणजे काय? अगं, ढवळा ढवळ म्हणजे इंटरफिअर. हो ना माऊ? आपण कोणीच लागत नाही का त्यांचे? असं कसं बोलू शकतात आपल्याशी ते? ठीक आहे अनिश, बाबांचं सुद्धा काही चूक नाहीये. एकतर त्यांच्या समोर असा काहीतरी प्रसंग घडला, बरं त्यांना कळलं की तो घडवून आणला गेलाय, त्यांना राग येणारच ना. आता मला समजवतेस? बाहेर बाबांसमोर इतकं का बोललीस तू? अरे ते मुद्दाम बोलले. इट वॉज पार्ट ऑफ आवर प्लॅन. मग माऊ, आता आपण आपला प्लॅन ड्रॉप करायचा, हो ना? अजिबात नाही. कोणी सांगितलं? आपल्याला जोवर यश मिळत नाही तोवर आपला प्लॅन ऑन आहे. अगं माऊ, पण आता आजोबा तुला एवढं बोलले, रागवले, आम्हाला ते नाही आवडलं. मला तरी वाटतं आपण चौघांनी इथेच थांबायला हवं. अरे तेच, आम्हाला काही आजी वगैरे नको, आम्हाला असंच चालेल. पण आपण ना हॅपी फॅमिली सारखं राहूया. ते रोज रोज भांडणं रागवणं नको ग, प्लीज. काय हे?
कुठे गेले माझे शूर शिपाई? एवढ्या दमला? उलट आजोबांचं आत्ताचं वागणं बघून तर मला वाटतंय आपल्याला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. आणि तुम्ही एवढ्यातच हार मानताय. माऊ, निविताईंनी आम्हाला ना संस्कार वर्गात एक स्टोरी सांगितली होती. ती होती एका मुंगीची. ती कधीच हार मानत नाही आणि ती दमली तरी ती काम करत राहते आणि एक दिवस ती सक्सेसफुल होते. येस, मग आता आपल्याला पण गिव्हअप करून चालणार नाही. करेक्ट. आपल्याला ना असं काहीतरी करायला हवं की बाबा स्वतःहून आपल्याला म्हणतील की मी लग्नाला तयार आहे. मला एक सुचलंय. काय? आणि तसं जर झालं तर बाबा लग्नाला तयार होतील. आणि जसं तू म्हणतोयस ना तसं त्यांना रिअलाइज होईल की ते एकटे आहेत. आणि इरा ईशानला एकट्याने सांभाळणं त्यांना नाही शक्य होणार. त्यासाठी त्यांना कुणाची तरी मदत लागेल. कोणाची तरी नाही, निविताईंची मदत. तेच रे. सो आपण एक आयडिया करूया. बाबा, तुम्हाला वाटतंय आम्ही तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करतोय, पण बाबा ही ढवळाढवळ नाही आहे. खरं सांगू, जेव्हा तुम्ही मला बोलायचात तेव्हा मलाही असं वाटायचं की तुम्ही माझ्या आयुष्यात खूप इंटरफेअर करताय. पण आज कळतंय तुमचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून बोलायचात. आणि तसंच आमचंही तुमच्यावर प्रेम आहे. आम्हालाही तुमची काळजी वाटते. अनिश, डोंट बीट अराउंड द बुश. जे आहे ते मुद्द्याचं बोल ना. हो, काय मुद्द्याचं बोलायचंय? ते मीच बोलते. बाबा, आय एम सॉरी. म्हणजे मला तुम्हाला काही उलटून बोलायचं नाहीये. हे बघा, मला तुम्ही वडिलांच्या जागी आहात, तुम्हालाही माहिती आहे. पण माझं मत मी आत्ता स्पष्टपणेच मांडते आणि त्यासाठी आधीच सॉरी म्हणते. ठीक आहे, तुझं म्हणणं काय आहे मग? हे बघा बाबा, जर आम्ही तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ नाही करायची, म्हणजे जर तो अधिकारही जर आम्हाला नसेल, तर मग आम्ही तुमच्या आयुष्यातच करायचं. म्हणजे आपण एक फॅमिली आहोत. एकमेकांच्या चांगल्यासाठी आपण बोलतो, आपली मतं मांडतो. आणि कुटुंबात कोणाचंच आयुष्य एकट्याचं असं नसतं ना. एकत्र राहिलो तर ढवळाढवळ होणार, जे तुम्हाला आवडणार नाही. म्हणून आम्ही एक निर्णय घेतलाय. कसला निर्णय? मी आणि अनिश बेल्जियमला जातोय. मग आमचं काय? अरे, तुम्ही आजोबांसोबत राहाल. बाबा तुमची छान काळजी घेतील आणि तुम्ही सुद्धा आजोबांची नीट काळजी घ्याल की, हो की नाही? चांगला निर्णय घेतलाय तुम्ही दोघांनी. तुमचं आयुष्य आहे, तुमचं भविष्य आहे. इरा, ईशान, संयमी यांची जबाबदारी माझी आहे, तुमची नाही. मी त्यांचा चांगला सांभाळ करेन, व्यवस्थित करेन. दादा, सॉरी बाबा, मला खूप त्रास होत होता रे हे असं बोलताना त्यांच्याशी. ग माऊ, टेन्शन का घेतेस? आपल्याला हेच हवं होतं ना. सो चिल. आणि आजोबा या गोष्टीवर नक्की विचार करतील. पण हा विचार फक्त इथून सुरू होऊन चालणार नाही. आपल्याला तिकडे सुद्धा इमोशनल ड्रामेबाजी करावी लागणार आहे. म्हणजे तुझ्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. यू हॅव अ प्लॅन. एम आय राईट?
हो, मी फाईल बघितली सगळी, पण मला अजून काही डॉक्युमेंट्स लागतील. मी तुम्हाला सांगते, ते मला पाठवून द्या. मग ही केस आपण कशी हाताळू शकतो हे सांगेन मी तुम्हाला. ठीक आहे? हां, ओके. अरे, ईशान! अरे भैरवी, अरे बस ना, बस बस, ये भैरवी. अरे आजी, आय मीन निविताई, तुम्ही गेल्यापासून ना आम्हाला करमतच नाहीये. हो ना, काय सांगू आजी. म्हणजे निविताई, काय सांगू, खूप आठवण येत होती हो तुमची. हिरो ईशान, अरे काय चाललंय तुमचं? आल्यापासून आजी आजी काय करताय? हो, तुम्ही आतापर्यंत मॅडम ना निविताई म्हणत होतात ना. माझा हे आजी काय लावलंय नवीन? हिरो ईशान, मी तुम्हाला आधीच बजावलंय हा. इथे आल्यावर काही चुकीचं वागायचं नाही. मॅडम सॉरी. ठीक आहे. बरोबर बोलतात भैरवी मॅडम. मॅडम, काय गो गार्गी, तू भैरवीला नेहमी भैरवी ताई म्हणतेस ना, मी मॅडम काय मध्येच? अगं हो मावशी, ते सगळं आधी होतं. उगाच ताई, काका, आजी, आत्या असं म्हणत नसलेली नाती कशाला जोडायची. सर आणि मॅडमच ठीक आहे. तरी सुद्धा हा विषय तर इथेच थांबवा, कळलं सगळ्यांना? भैरवी, अनिश, म्हणजे तुम्ही आलायत त्याच्याबद्दल मला खरंच खूप आनंद वाटतोय. पण अचानक कसं काय तुम्ही मुलांना घेऊन आला? ऍक्च्युली आम्ही तुम्हाला म्हणूनच भेटायला घेऊन आलोय. हट्ट करत होती दोघंही, तुम्हाला भेटायचंय, तुम्हाला भेटायचंय. म्हटलं मग जाता जाता भेटून घ्या. जाता जाता म्हणजे? आता आम्हाला मावशी आणि काका बोर्डिंगला पाठवणार आहेत. बोर्डिंगला? का? ऍक्च्युली मॅडम, आम्ही दोघंही बेल्जियमला जातोय. मग मुलांची काहीतरी सोय करावी लागेल ना. आणि आता या वयात बाबांना त्यांना सांभाळणं नाही झेपणार. आणि कसं आहे मॅडम, या दोघांसाठी आम्ही इतकी मोठी ऑपॉर्च्युनिटी सोडू नाही शकत. तिथे जाऊन आम्ही जास्त पैसा कमवू शकतो, मुलांना चांगलं फ्युचर देऊ शकतो. भैरवी, अनिश, म्हणजे मला मान्य आहे की तुमच्यासाठी अगदी सुवर्ण संधी चालून आली आहे. पण तुम्ही दोघंही किती हुशार आहात, चांगले शिकलेले आहात. तुम्ही इथे राहूनही खूप पैसे कमवू शकता. आता या दोघांना असं हॉस्टेलमध्ये टाकून आणि मिस्टर माजगावकरांना या वयात असं एकटं टाकून तुम्ही बेल्जियमला चाललायत, हे योग्य वाटतंय का तुम्हाला? पण आता आम्ही तरी कोणाकोणाचा विचार करून थांबायचं इथे? नाही, पण शेवटी ह्या निर्णयामागे आम्ही मुलांचा, बाबांचा, दोघांचाही विचार केलाय. मला एक सांगा, मिस्टर माजगावकर यांना तयार झाले? मॅडम, बाबांकडे आता दुसरा काही ऑप्शन नाही आहे. म्हणजे जर मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल, त्यांचं फ्युचर सिक्युअर करायचं असेल, तर आम्हाला जास्त पैसा कमवावाच लागेल. आणि कसं आहे, आमचा निर्णय झाला आहे आता, त्यात बदल नाही होणार. बर काय मुलांनो, झाली ना भेट? चला निघूयात आता आपण. अगं हो, पण असं काय करताय तुम्ही? थांबा ना, काही तुम्ही चहा कॉफी काही घेतला नाही? नको मॅडम, खरंच नको, आम्हाला उशीर होतोय. ते काय मॅडम, आमची विजाची प्रोसिजर आहे ना, त्याची अपॉइंटमेंट आहे. सो तिथे वेळेत पोचायला हवं. नाही, आम्हाला इकडे राहू दे ना. हो ना, म्हणजे बघा, तुम्हा दोघांचं काम झालं की या आम्हाला घ्यायला. अरे असं काय करताय? त्या दोघींनाही कामं असतील आणि तुम्हाला कबूल केल्याप्रमाणे आणलं ना मी. चला आता पुरे. भैरवी प्लीज, त्या दोघांची इच्छा आहे ना माझ्याजवळ थांबायची, थांबू दे ना त्यांना. तुम्ही दोघं खरंच त्यांना नंतर न्यायला या. पण त्रास देतील ते, म्हणून म्हटलं. मला काही त्रास होणार नाही त्यांचा, थांबू दे त्यांना. तुम्ही राहाल ना शाण्यासारखे? नक्की ना? हो. निघतो. हो, येतो. बर. इरा, ईशान, काय खायला करू तुमच्यासाठी? काही चालेल. हो, काही चालेल. तुमचं आवडीचं
ते रेड रेड सरबत आणू? चालेल ना. मी आलेच हं. मस्त चाललंय तुमचं, चालू द्या. पुढचा प्लॅन लक्षात आहे ना? सगळं लक्षात आहे, तू फक्त सुरू कर. म्हणजे तुम्ही खरंच बोर्डिंगला जाणार? हो गार्गी ताई, आम्ही माऊला आणि काकाला रिक्वेस्ट पण केली, पण काय करणार, ते दोघं म्हणाले तुम्हाला बोर्डिंगला जायला लागणार आहे. माऊ आणि काका म्हणाले की आता आजोबा एकटे तुम्हा दोघांना कसे सांभाळणार. म्हणजे आता आमचे आई बाबा असते ना तर वेगळी गोष्टाची वेळ आलीच नसती ना. जाऊ दे ईशान, तू रडू नकोस. आपण अनाथ आहोत. अनाथ लोकांना हट्ट करण्याचा काही राईट नसतो. इरा, ईशान, काय चाललंय तुमचं हे? तुमचे आजोबा असताना तुम्ही स्वतःला अनाथ म्हणताय ना, हे अगदी चुकीचं आहे. आणि मी असताना जर तुम्ही असं म्हणालात ना तर 2 फटके देईन दोघांना. अनिश, निवेदिता मॅडम कडून एक्सक्यूज देऊन आपण निघालो, पण आता जायचं कुठे? हो, आपण घरी जाऊ शकत नाही. बाबांना खोटं सांगून निघालोय. हो ना. मग काय करायचं? कॉफी घेऊया का कुठेतरी? हा, इथे कॉफी शॉप आहे, तिथे जाऊ. चल. अनिश, गार्गीचा मेसेज आलाय. बघ काय म्हणते. मोठ्याने वाच. ऑल गुड. मावशी थोडी इमोशनल झाली आहे. या नाटकाला अजून थोडी हवा दिली तर आपलं मिशन सक्सेसफुल होईल. इरा, ईशान रॉकिंग. Wow. That's amazing. You're doing it. Yes. You're killing it. काय भारी नाटकं करतात ग दोघं. भाचे कोणाचे आहेत? अच्छा, तुझे कोणीच नाही आहेत का ते? माझगावकर जास्त आहेत ते दोघं जण. नाटक करण्याच्या बाबतीत तुझ्यावरच गेलीये. हो मॅडम, विसरताय तुम्ही. तुम्ही सुद्धा माझगावकर आहात. मिसेस भैरवी अनिश माझगावकर. बर, तू सुद्धा आमच्यासारखी नाटकी आहेस. पण भैरवी, खरंच आता हा जो प्रयोग करतोय ना आपण, याचा शेवट मात्र सुंदर होणार आहे. हॅपी एंडिंग. बरे चल. हा. ए, कोण आहे? तुम्ही जे हे हॅपी कपल असण्याचा आव आणताय ना, कळतंय मला. तुमच्यातला ऑकवर्डनेस ना खूप स्पष्ट दिसून येतं. तू काय आम्हाला स्टॉक करतेस? नो 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 नो. तुमच्यावर फुक्कट वेळ वाया घालवण्या इतके इम्पॉर्टंट नाही आहात तुम्ही माझ्यासाठी. पण तुम्ही हे जे रस्त्यावर उभं राहून जगाला दाखवण्याचा प्रयत्न करताय ना की तुमच्यात खूप सारं प्रेम आहे, ते मिलवाणं दिसतंय. स्वप्ना, तुमच्या नात्याला जो टेंट दिलाय ना मी, कधी भरून निघणार नाही. तुला कोणी सांगितलं आमच्या नात्याला तडा गेलाय? उलट आमचं नातं आता जास्त मजबूत झालंय. तू जे काही अनिशची वागली आहेस, माझ्यावर सूड उगवण्यासाठी ज्या खालच्या पातळीला गेलीस ना, त्यामुळे आम्हाला एकमेकांची व्हॅल्यू जास्त समजली. हो, रिअली? ऑफकोर्स. त्याच्यामुळे आमच्या नात्याला तडा वगैरे काही गेला नाहीये. उलट आम्ही एकमेकांच्या जास्त जवळ आलोय. सो इररिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट एव्हर यू डिड टू अस, बाबांना त्यांचा दुरावलेला मुलगा परत मिळालाय. आमचं बॉन्डिंग छान झालंय. सो ऑल थँक्स टू यू स्वप्ना. स्वप्ना, आमचं आता सगळं चांगलं झालंय. यु नो वाय?
कारण भैरवीचं माझ्यावर खरं प्रेम आहे. स्वार्थ नाहीये, ईर्ष्या नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू मात्र तुझ्या सुडाच्या वाटेवर एकटी राहणार आहेस. आणि याचा शेवट जेलमध्ये होणार आहे. पण तू काळजी नको करूस, आम्ही तुला अजिबात विसरणार नाही. मी तुला प्रॉमिस करते, आम्ही तुला दर आठवड्याला भेटायला येणार, तेही जोडीने. म्हणजे आमचं नातं किती घट्ट आहे ह्याची तुला सतत जाणीव होत राहील आणि त्रास होईल. सी यू देअर. ए भैरवी, आय एम सॉरी. तिच्यामुळे पुन्हा मनस्ताप झाला ना तुला? ठीक आहे, इट्स ओके. चल आपण कॉफी पिऊया, आपल्याला खूप काम आहे त्यांनी. हे काय भाऊजी, हा. तुम्ही स्वयंपाक करताय? मग कोण करणार? भैरवी तशी कामात आहे. आणि तशी तर की आता बेल्जियमला चाललेत ना. मला एकट्याने मुलांना सांभाळण्याची आता पुन्हा सवय करावी लागणार. घरात सून असताना ही कामं तुम्हाला करावी लागतात. भैरवीचं हे वागणं ना मला अजिबात पटलेलं नाहीये. ठीक आहे हो. पिलं मोठी झाली की घरटं सोडून आकाशात भरारी घेतात. भैरवीचं लग्न झालं नव्हतं तेव्हापासून मी त्यांना सांभाळते हो. हा, आता मधल्या काळात थोडासा सराव सुटला, काय हरकत नाही. पहिल्यासारखी परत सवय होईल त्याची. हा तुमचा चांगुलपणा झाला. मुळात भैरवीला तिकडे जायची गरजच काय? 2 लहान मुलं, वयस्कर सासरे यांची जबाबदारी तिने आपणून घेतली होती ना, मग ती पार पाडायला नको? ते काही नाही. त्या दोघांना तुम्ही निक्षून सांगा, इरा आणि ईशान मोठे झाल्याशिवाय कुठेही जायचं नाही. आपण असं नाही सांगू शकत मीनाबाई. ती दोघांनी कधी मजा मारायला जात नाहीयेत. मुलांच्या भविष्याचा विचार करूनच त्यांनी हा निर्णय घेतलाय. मला त्याच्यात आडकाठी नाही आणायची. तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय स्वतःला? हो, असं कसं म्हणताय भाऊजी तुम्ही? तुम्ही भैरवीला काही बोलला नाही तरी सुद्धा मी तिची चांगली खरडपट्टी काढणार आहे. भाऊजी, मुलं दिसत नाहीयेत. हा, ते त्यांच्या संस्कार वर्गाच्या बाईंना भेटायला गेलेत. काय? अहो, आत्ताच इतकं सगळं घडलंय आणि तुम्ही तरी त्यांना तिकडे पाठवलं? मुलांना त्यांना भेटावं असं वाटलं म्हणून भैरवी त्यांना घेऊन गेली आहे. आपले मोठ्या माणसांचे नियम त्यांच्या बालमनाला नाही समजतो. आजोबा, मी आलो. इरा, ईशान, काय चालवलंय तुम्ही? त्या संस्कार वर्गाच्या बाईंना का गेलात भेटायला? अगं मीनाजी, आम्हाला ना त्यांची आठवण येत होती, मग माऊने आम्हाला तिकडे सोडलं. हा, ईशान, आपण पटकन हातपाय धुवून येऊया. चल, चल. मुलांना इथपर्यंत सोडायला यावं लागलं तुला? हो ना, मला माझा अभ्यास सोडून इथे यावं लागलं. पण जर मावशी इथे कायमची आली तर ही खेप वाचेल आणि आपण सगळे एकत्र हॅपीली राहू. तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का गार्गी? अच्छा, म्हणजे या मुलांना तूच फूस लावलीस ना? नाही, त्यांच्या मनात वाईट साईड तूच भरवलंस ना? हो मीना काकू, मी बरोबरच तर बोलतेय. आता जर मावशी इथे असती तर काकांना किचन मध्ये उभं राहून स्वयंपाक करावा लागला असता का? ईशानीराची काळजी दोघांनी मिळून घेतली असती. शिवाय भैरवीताई आणि अनिशदादा बेल्जियमला गेल्यावर काका इथे एकटे आहेत म्हणून त्यांना त्यांची काळजी पण करायची गरज नाही, कारण इथे मावशी असेल आणि दोघांना एकमेकांची सोबतच होईल. आणि आम्हाला त्या दोघांची, हेच तर आम्ही तुम्हाला केव्हापासून सांगतोय, पण तुम्ही माझा बस, मोठ्यांच्या विषयात लहानांनी बोलायचं नसतं. का नाही बोलायचं काकू? कधी कधी तुम्हा मोठ्यांना जे कळत नाही ते आम्हाला लहानांना कळतं.
फक्त आम्ही लहान आहोत म्हणून तुम्ही मोठे आमचं कधीच ऐकून घेत नाही. लग्न म्हणजे काय खेळ वाटला का तुम्हाला? माझे आई बाबा नाहीत म्हणूनच मावशीने मला सांभाळलं. माझे आई आणि बाबा दोन्ही ती झाली म्हणजे तिने काय केलं, मला आधारच दिला ना. अहो काकू, तशाच आधाराची गरज मावशी आणि काका या दोघांना या वयात आहे. ह्यालाच कंपॅनियनशिप म्हणतात. पण तुम्ही मोठी माणसं ह्या नवीन थॉट्सना कधीच एक्सेप्ट करणार नाही. हाच तुमचा प्रॉब्लेम आहे. मला उलट बोलतीयस? गार्गीचं म्हणणं चुकीचं असेल, पण एखाद्यावर हात उचलून आपण म्हणणं त्याच्या गळी उतरवणं कितपत बरोबर आहे? म्हणजे भाऊजी तुम्ही मला चुकीचं म्हणताय? ठीक आहे, नाही मी जातेच इथून. उगाच तुमच्या गोष्टींच्या मध्ये पडले मी. मीनाजी, असू द्या काका, तुम्ही का त्यांना बोललात? मला सवय अशा गोष्टींची. म्हणजे माझा सांभाळ करायला मावशी आहे, पण ज्या मुलांचे वडील नसतात ना त्यांना कोणीही कधी मारू शकत. कारण मारणाऱ्याला हडवणारे हे असे हात नेहमीच समोर असतात असं नाही. मला तर वाटलं होतं काका मध्ये पण येणार नाही, पण ते आले आणि त्यांनी माझी बाजू पण घेतली. काय सांगतेस? म्हणजे ते तुझ्याशी सहमत झाले? त्यांनी काही हिंट दिली का? हिंट? काही नाही दिली हिंट वगैरे. अगं ते अजूनही लग्न या मतावर ठामच आहेत. आणि बाकी काही नाही, माझ्या मारापासून फक्त त्यांनी गार्गीला वाचवलं. हेही नसे तोडके. हो ना, मग मला माझा उरलेला ड्रामा करायचा चान्सच मिळाला. काय सुटले होते मी. ते काळजाला हात घालणं का काय म्हणतात ना, तेच केलं. गुड गुड गार्गी. म्हणजे आता आपण त्यांच्या मनात वडिलांच्या इमोशन्स जाग्या केल्या. व्हेरी गुड. आणि आई, तू सुद्धा अगं चांगला पाठ केलायस तुझा. तुझा का चेहरा उतरलाय? काही नाही ग, तुमच्या या नाटकात मनाविरुद्ध सहभागी झाले ना, ते काही मला पटत नाहीये. म्हणजे अगं एखाद्याबद्दल त्याच्या मागे असं डावपेच करणं नाही ग पटत आहे मला. त्या निवेदिता मॅडमनी आतापर्यंत किती मदत केली आपल्याला, आणि मी त्यांच्या मागे त्यांच्याबद्दलच कटकारस्थानं करतेय याचं वाईट वाटतंय. मनाला खुपतंय ते माझ्या. आणि त्यांच्या या लेकीसारख्या गार्गीला अदवा तदवा बोलले मी, त्याचंही वाईट वाटतंय. इट्स ओके काकू, तुम्ही काही ते मुद्दाम बोलला नव्हता. अगं हो, तरी पण माफ कर गार्गी मला. अगं हे नाटक आहे, नाटकात असं होतंच. डोंट टेक इट पर्सनली. पर्सनल काही घ्यायचं नाही. एक्झॅक्टली. लेट मी क्लिअर वन थिंग आई. जोपर्यंत निवेदिता मॅडम आणि बाबा लग्नासाठी तयार होत नाही तोपर्यंत असे प्रसंग येणार. आपल्याला अजून कठोर व्हावं लागणार. त्यामुळे प्लीज कोणीही मनामध्ये गिल्ट वगैरे ठेवू नका आणि माफी बिफी तर अजिबात मागू नका. आणि कोणालाही राग येता कामा नये. जस्ट रिमेंबर, इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर मिशन. येस, ते सक्सेसफुली होईपर्यंत नो दया माया. येस आई, हे स्पेशली तुझ्यासाठी आहे, कारण तू सगळं खूप इमोशनली घेतलीस. ओके. आणि आपल्याला हवं ते काम पूर्ण झालं ना की हवं तर तू सगळ्यांचे सामूहिकपणे माफ ना. ओके. बर. आणि फक्त आईच नाही आहेत, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. येस. उद्या बाबा येऊन गळ घालतील, म्हणतील की इरा ईशांची जबाबदारी तुम्ही घ्या. हो, अगदीच म्हणू शकतात ते असं की तुमची सुद्धा नातवंड आहेत असंही म्हणतील. पण तुम्ही अजिबात बधायचं नाही. सरळ आणि स्पष्ट शब्दात नकार द्यायचा. अगं असं कसं बोलतेस तू? व्याही आहेत ते आमचे. हो, हेच करायचं. अगदी तुम्हाला वाईट आजी आजोबांचा किताब जरी स्वीकारावा लागला ना तरी पण. राहील ना लक्षात? हो या. आई. हो बाई हो. घ्या घ्या, चहा घ्या, थंड होतं.
नाही नको ग्रीन टी नाही. करा करा सुरुवात. आज तुम्हाला तुमच्या आजोबाचं हातचं जेवण जेवावं लागणार आहे. पण हे आजोबा तुम्ही का केलं? आता मी रोजच करणार आहे जेवण. मागे मी करायचो ना तसा. आता तुम्हाला माझ्या हातचं जेवण करायची आता सवय लावावी लागणार आहे परत. काय कसं वाटलं? चांगलं वाटलं? वाव मस्त. हा छान झालंय, एकदम छान. का काही जमलं नाही का? नाही नाही चांगलं आहे. सुपर मस्त आहे. छान आहे, खरंच छान आहे. मग काय झालं तुमचं? हा बोलताय एक वागताय एक. हा मीच बघतो काय ते. हे काय चांगलं नाही की? तेच तर म्हणतोय आम्ही, चांगलं झालंय जेवण. मग तोंड वाकडं करायला काय झालं तुम्हाला? हे बघा, तुम्हाला जर काही खटकत असेल, काही आवडत नसेल तर तसं स्पष्ट सांगा. हा आजोबा टू बी व्हेरी ऑनेस्ट, छान झालंय जेवण, पण एवढी काय टेस्टच नाहीये. इरा, आपलं काय ठरलंय? आता आजोबा देतील ते खायचं, गपचूप, त्रास नाही द्यायचा त्यांना. हो ईशान, खरंय तुझं. जोपर्यंत मी मोठी होऊन कुकिंग करायला स्टार्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला असंच खावं लागणार आहे. काय आहे, आपले आई बाबा नाही आहेत ना, मग आपल्याला हेच खावं लागेल, दुसरं काय. सॉरी हा आजोबा, आम्हाला तुम्हाला हर्ट नव्हतं करायचं. चांगलं झालंय, सॉरी. काय या घराला काय धर्मशाळा समजता काय रे तुम्ही? हा? कधी येताय, कधी जाताय, कसंही वागताय. भाऊजी काही चूक झाली का गरीबाकडनं? माफ करा. तुम्हाला सांगतो का बाबा, आम्ही ना प्रयत्न करून राहिलो ना सुधारायचे. गावभर हुंडारच असता. काय डोंबराचा प्रयत्न करता तुम्ही? काय ते काय नाही, तुमचा बंदोबस्त काय ते करावाच लागेल मला आता लवकरात लवकर. नाही ना भाऊजी, भाऊजी पाया पडतो तुमचे बाबा. म्हणजे तुम्ही लागेल ती शिक्षा द्या आम्हाला, पण आम्हाला घराबाहेर काढू नका बाबा. भाऊजी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू का, या घराच्या बाहेर ना आम्हाला कुत्र पण विचारत नाही हो. हा म्हणजे तो तुम्हीच माई बाप ना, खाऊन तुम्हीच भावत भाऊजी आमचे. बस अंगाशी आले की नाटकं करताय आणि मग स्वतःची सुटका करून घेताय. पण हे आता चालणार नाही. तुम्हाला घरात का राहायला द्यायचं याचं एक पटेल असं कारण सांगा. आहे काही कारण नाही आहे ना? तरी देखील मी तुम्हाला या घराच्या बाहेर जाऊ देणार नाही. काय बोलला भाऊजी? हो, पण या घरात जर राहायचं असेल तर राधा, तुला एका गृहिणीची भूमिका निभवावी लागेल. म्हणजे ते गृहिणी म्हणजे काय असते भाऊजी? भैरवी आणि अनिश परदेशात जाणार आहेत नोकरीसाठी. तेव्हा तुला हे घर आणि या दोघांना सांभाळावं लागेल. सकाळ संध्याकाळ सगळ्यांसाठी स्वयंपाक करावा लागेल. या मुलांच्या शाळांच्या वेळा सांभाळाव्या लागतील. घराची काळजी घ्यावी लागेल. बोल, आहे कबूल? आले बाबा कबूल, आतापासूनच लागतो कामाला. चला चला. इरा, तुम्हाला दिसत ना की मी मोठी झाल्यावर स्वयंपाक करेन. तोवर तुम्हाला वाट बघावी लागेल. पण आता त्याची गरज नाही. आता आजी आपल्या सगळ्यांसाठी स्वयंपाक करेल. काय झालं? अरे हळू रे. अरे घ्या पाणी पी, पाणी प्या, पाणी प्या. उगाच काय. पण आता तुम्ही आम्हाला जसं सांगितलं, आम्ही दोघांनी तसंच केलं ना. तुम्हाला माहिती, आजोबांनी खूप छान स्वयंपाक केला होता, तरी आम्ही तो चांगला नाहीये असं आजोबांना दाखवलं आणि जेवलो. म्हणून तर आजोबांनी राधा आजीला सांगितलं की उद्यापासून तुम्हीच स्वयंपाक करा. आणि किशा आजोबा आणि राधा आजी, त्या दोघांना जर आपल्या घरात राहायचंय ना, तर राधा आजी उद्यापासून नक्की चांगला स्वयंपाक करणार. अरे यार, काय झालं? अगं आपल्या डोक्यातच आलं नाही.
मामा मामी आपल्याच घरात राहतात. बाबा त्यांची मदत घेऊच शकतात. विचारच आला नाही मनात आपल्या. आणि आजोबांनी त्यांचीच मदत घेतली. आता पण काय करायचं? हे अनिश काका, आम्ही गेल्या वेळी केलेलं तसं करूया का? राधा आजी आणि किशा आजोबांना या घरातून पळून लावायचं? ए नाही, त्यांना ना आपण खोटं बोलून मीना आजी आणि चंदन आजोबांकडे पाठवून देऊया आणि त्यांना सांगूया की राधा आजी आणि किशा आजोबांना लॉक करून टाक. हिरो ईशान, उगाच काही नका बरं. तसंही उद्या राधा मामींनी जेवण केल्यानंतर आपल्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरणार आहे. आपल्याला असं काहीतरी करायला हवं म्हणजे उद्यानंतर राधा मामी जेवण करणार नाही. आणि जरी केलं तरी ते बाबा जेवणार नाही. एक्झॅक्टली. आपल्याला असं परमनंट सोल्युशन शोधायला हवं. सुचतंय का काही? येस, असंच करूया आपण. कसं? कसं ते मला आता विचारू नका. पण उद्या जेव्हा राधा मामी जेवण करेल तेव्हा माणूसच काय, एखादा जनावर सुद्धा खाऊ शकणार नाही. इतकं टेस्टी होईल. दॅट्स माय गॅरंटी. खरंच काका? म्हणजे तू नक्की काय करणार आहेस ते तर सांग. बेटा, आगे आगे देखो होता है क्या. काय तुम्ही असे का बघताय? तुम्हाला निवेदिता मॅम तुमच्या आजी म्हणून हव्यात ना? मग आता त्याच तुमच्या आजी होतील. भाऊ तू पण ये. राधा, अगं जेवायला वाढेल, मला भूक लागली आहे. हो ना भाऊजी. भाऊजी इतकं सगळं जेवण तू केलंस? हो ना भाऊजी. आता तुम्ही साऱ्या घराची जबाबदारी मायावर दिली तर माया कर्तव्य आहे ना. हा, साजरा स्वयंपाक केला तुमच्यासाठी. पहा बरं. अरे वा. आणि भाऊजी तुम्हाला सांगतो का बाबा ना, मुलांसाठी असं पौष्टिक म्हणजे अशी हाडं कशी अशी मजबूत झाली पाहिजे असं असे जेवण केलेलं आहे. थांबा जरा, आधी हे खाऊन बघतो ना काय दिवे लावले ते. वा 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 वा. राधे, काय उत्तम स्वयंपाक केलायस तू. खरं बोलून राहिले भाऊजी तुम्ही. खरं बोलून राहिले. खरंच सांगतो. इतकं चविष्ट जेवण मी माझ्या आयुष्यात जेवलो नसेल. तूच केलंयस ना? असं काऊन बोलून राहिले भाऊजी? सकाळपासून ओट्याजवळ उभी होती मी. असं कष्ट करू करू मी स्वयंपाक केला. बाबा भाऊजी तुम्हाला सांगतो का बाबा ना, सगळं तुमच्या आवडीचं केलं आहे ना. खा ना. मी एकदम खुश झालो. आता एक सांगतो ते का. बोला. आता काय, अनिश आणि भैरवी परदेशात जात आहेत. तू जर मला असं रुचकर स्वादिष्ट जेवण करून वाढलंस ना, तर मी सगळी माझी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करायला तयार आहे. नाही काय भाऊजी काय म्हणलं? तुमच्या नावावर करायला. खरंच सांगतो मी. माझ्यावर विश्वास नाही बसत तुमचा? विश्वास नाही बसत आहे? जरा जा आणि आपली भैरवी आहे ना, तिच्या ड्रॉवरच्या मध्ये एक पेपर ठेवला, तेवढं घेऊन ये. पेपर आत्ताच्या आत्ता मी सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून टाकतो. आण. भाऊजी हे ठेवा बाजूला. ठीक आहे. काय हे प्रॉव्हिडंट फंड आहे. फंड आहे? हे तुम्ही प्रॉव्हिडंट फंड घ्या आणि एक सुंदर हॉटेल बनवा. तुम्हाला सगळं तुमच्या नावावर.
हॉटेलचं नाव मी काय म्हणतो, हॉटेलचं नाव भाऊजींची कृपा. भाऊजींची कृपा. हा. भाऊजींची कृपा. भाऊजी आनंदात राहा, हो आनंदात राहा, हो भाऊजी आनंदात राहा. भाऊजी बाप्पा केलं की नाही तुम्हाला मला माल हॉटेल, पैसे, काय झालं का तुम्ही गड्या असं काऊन करता तुला साजं स्वप्न पडलं होतं मले हा सगळं गेलं. नाही नाही ते जाऊ दे. आणि मान तुटायची वेळ आली आणि तुला स्वप्नाचं पडलं का? ते जाऊ दे ना, ऐका ना, बोल, म्हणजे बोल. माझ्या डोक्यात असं एक असं आलं की बुवा आता भाऊजींनी आपल्याला सारे अधिकार दिले, म्हणजे सारेच काम करायला सांगितलं ना आपल्याला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, पाण्यापासून स्वयंपाकापर्यंत. हा, तर मला असं वाटलं की आता आपण या संधीचं सोनं करायचं. हो, सोनं करायचं. कसं करायचं म्हणजे? ऐका ना, मजाक नका ना करू गड्या. हा, तर मला काय असं वाटतं की आता ह्या घरामध्ये आता अनिश आणि भैरवी तर चालले परदेशात. हा, परदेशात चालले समजा. हे निवेदिता जी आहे ती काय आपल्या घरात येणार नाही, असे 100% खात्री आहे मला, ती काही येत नाही. बरोबर. मग राहिलं कोण? बाल्या, बाली आणि भाऊजी. काय झालं काय झालं बरे माहितच नव्हतं एवढेच राहिले म्हणून. काहीतरी नवीन सांग ना. जा ना गड्या, तुम्ही अशी मजाक ना करू. हा, नवीन सांग काहीतरी. हा. तर मला काय म्हणायचं की आता राहिले असं, मग पुढे जाऊन समजा ते पोट्टे बाल्यान बाली बापाच्या पावलावर पाऊल ठेवून परदेशात निघून जातील अभ्यासासाठी. हा हा, मग कोण राहिलं? फक्त भाऊजी आणि आपण. हे सारा कारभार आपला. नाही, मला कळतं तुला काय बोलायचंय ते, पण तुला सांगतो का बाबा, तुला जेवढं सोपं वाटतंय तेवढं सोपं नाहीये. असं आहे तुमचं घेणं ना देणं, नीरा नाही नाही म्हणणं. काय तुमचे नकार घडणं मला तर समजत नाही गड्या. मला असं वाटतंय की भाऊजींना आपल्याला एवढा सारा अधिकार दिला, तर मी असं करीन आता यापुढं. अजून माझे गुण त्यांनी ओळखले नाही, माझ्या स्वयंपाक अजून त्यांनी खरा चाखला नाही बाबा मी कसा स्वयंपाक करतो, तसं मन लावून स्वयंपाक करत जाईन. इतका साजरा स्वयंपाक करीन की भाऊजी असे खुश होऊन किल्ल्या माझ्या हातातच देतील. किल्ल्या एकदा हातात आल्या का तुम्ही राजा आणि मी राणी. तुला तर झोपू झोपता नाही, काय? पहाट झाली ना, उठा ना, आता ठरलं ना आपलं काम करायचं ते. पहाट झाली का? उठा. म्हणजे माहितच नाही. अगं माऊ, आपण असा सिंपल झब्बा आणि कुर्ता नको घेऊयात. हा, आपण ना आजोबांसाठी एकदम असे डिझायनर स्टायलिश कपडे घेऊया, एकदम भारी. हा, ए वेडायस का? आजोबा ओल्ड फॅशनचेच कपडे घालणार ना, डब्बो. एकच मिनिट, मुलगा इथे कोण आहे? मी आहे मुलगा. ओके, मग आजोबांना कुठले कपडे चांगले दिसतात हे मला नाही तर कोणाला कळणार. जेंट्सच्या कपड्यातल्या ना मुलांना कळतात, तुम्हाला नाही. शट अप, तू शट अप, गप गा. ए गप्पा बसा आता, यावर नका भांडू दोघं जण. आपण बघूयात ऑप्शन्स, पण मी काय म्हणते त्याच्या आधी तुम्हाला काय हवंय ते चूज करा. ए काय काय करताय तुम्ही? काका, आम्ही आमच्यासाठी आणि आजोबांसाठी कपडे बघतोय नवीन. ए काका ऐका, आपण दोघं आपल्यासाठी आणि आजोबांसाठी ऑलरेडी कपडे ना सिलेक्ट करून ठेवूया. काय आहे ना, या बायकांना त्या कपड्यांमधलं काही कळणार नाही. हो रे, स्लो डाऊन. कशातच काही नाहीये आणि तुम्ही डायरेक्ट सनई वाजवायला लागला. आता आपलं मिशन फिक्स आहे ना काका, मग तयारी करायला काय प्रॉब्लेम आहे? कुठं आपण मिशन फिक्स केलंय, पण त्यात किती अडथळे याची कल्पना आहे ना तुम्हाला? वा, कालपर्यंत एवढ्या बाता मारत होतास आणि आज एकदम फुस झालं का सगळं? अनिश, तू नेगेटिव्ह बोलू ना, आमच्या उत्साहावर पाणी नको फिरूसा. तुम्हाला कळत नाही का? एक गोष्ट विसरताय तुम्ही. बाबा आहेत ते. आपण जे काही करतोय ना ते बाबांना अजिबात पटत नाहीये. आपण कितीही त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, किती सिच्युएशन्स क्रिएट केल्या, तरी बाबा त्यातून मार्ग शोधून काढणारच. म्हणजे तुम्ही इथे ऑनलाईन शॉपिंग करताय आणि तिथे राधा मामी आपला प्लॅन फ्लॉप करायच्या मागे लागली आहे. तुम्हाला घरात खमंग वास येत नाहीये का?
खूप छान वास येतोय. राधा मामी स्वयंपाक करतायत का? अगं ऑलमोस्ट सगळं करून झालंय तिचं. बाबांना जर राधा मामीचा स्वयंपाक आवडला ना तर आपल्या मिशनची वाट लागणार. कळतंय का तुम्हाला? बाबांनी त्यांना घर सांभाळण्याची जबाबदारी दिली आणि खरंच सिरियसली घेतलंय की काय? का नाही घेणार? या घरात फुकटचं राहायला मिळतंय, खायला मिळतंय, मग तेवढी मेहनत तर करतीलच ना ते. मग आता मग आता काय? आपलं मिशन फ्लॉप. अजिबात नाही. फ्लॉप कसं? अरे हा काका आहे ना तुझा, फ्लॉप कसा होऊ देईल? चला यू गाइस, जस्ट विश मी गुड लक. कम ऑन कम ऑन. ऑल द बेस्ट. थँक्यू. हा सुपर से ऊपर फरकटे. साजरा वाजून आला ना. काय तुला सांगतो, कॉमेडी म्हणजे इतका सुगंध, म्हणजे असं वाटतं ना मला पातेल असं करा असं ओतून प्याऊन टाकावं. काय इतकं तुमचं जरा जास्तीच असते. नाही खरं सांगतो ना तुला सांगतो का बाबा ना, म्हणजे आज चाव्या नक्की मिळतील म्हणजे काय, मी लिहून देतो ना तुले, मिळणार म्हणजे मिळणार. मला काय वाटतं माहिती ना, की एवढं असं सुंदर जेवण बनवणारे तुझे जे हात आहेत की नाही, हात कापूनच टाकाय. काहून? काय बोलले तुम्ही? नाही काय चुकलं का माझं? नाही म्हणजे कापावे, पण ते कसे सोन्याच्या फ्रेम मध्ये ठेवून ते म्युझियम मध्ये ठेवावे. कसं मजाक करता का तुम्ही? नाही ना सांगतो ना. मामी तू स्वयंपाक करून राहिली का? बापरे, घरभर इतका काय सुगंध पसरलाय माहिती घरभर. मामा नुसत्या वासाने ना भूक चाळली माझी. आहे की नाही बाबू? नाही आता भाऊजीने मला एवढं सांगितलं मी करणार नाही का? काय असा स्वयंपाक केला, भाऊजीला तर आवडणारच, पण पोट्टेली आवडते की नाही? तुला आवडते? आता तुला सांगतो बाबा, कॉमेडीच्या हातात ना जादू आहे, जादू. म्हणजे तिने नुसते पाण्याला फोडणी जरी दिली ना तर त्याला पण अमृताची चव आहे ना. काय होतं? लाजली ना मी. ओ लाजल का? अमृताची चव आली नाही पाहिजे. मामी तू केलेलं जेवण जर बाबांना आणि मुलांना आवडलं तर या घरात तुमचा शेवटचा दिवस असेल. काहून म्हणजे? काही समजलं नाही मला. हे सगळे पदार्थ बिघडवायचे. का पण म्हणजे काय असं काऊन बोलून राहिला तू? मी सांगतोय म्हणून. मग तू भले सांगितलं पण नाही आम्ही ऐकलं तर मग उद्या सकाळी पोलिसात जायचं. बाबा नाही असं कसं? तुमची सगळी कारस्थानं माझ्या मोबाईलवर रेकॉर्ड केली आहेत मी. मामी तुला आठवतंय ते तू भिकारीण बनवून त्या मोदक घेऊन जाणाऱ्या टेम्पो ड्रायव्हरला बोलण्यात गुंतवलं होतंस, ते रेकॉर्ड केलंय. आणि मामा तू भंगारवाला बनून ते विषारी मोदक टेम्पोत चढवले होतेस ना, त्या सगळ्याची फिल्म आहे माझ्याकडे. हा पण बाबू त्या सगळ्या कारस्थानात तूही होतास ना शामिल. मामा किती का भोई तू? मीच रचलेल्या सापळ्यात मीच कसा अडकेन? आजपर्यंत तुमच्या दोघांचं नाव मी पोलिसात दिलं नव्हतं, कारण मला वाटलं तुम्ही माझ्या घरचे आहात, तुम्हाला सेफ ठेवलं पाहिजे. पण आता जर तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही केस ज्या इन्स्पेक्टरकडे आहे त्याला ही व्हिडिओ क्लिप पाठवतो. ओळखीचं आहे माझ्या. म्हणजे काय 5-7 वर्ष तरी तुम्ही जेलमध्ये, कदाचित जास्त. बाबू असं नाही करणार ना तू? नाही बाबा आज नाही करायचं. अगदीच करेन. बघा विचार करा, चांगलं जेवण देऊन तुम्हाला जेल मधल्या पोळ्या तोडायच्या यांना वाईट जेवण देऊन इथे सुखात राहायचंय. चॉईस तुमचा आहे. नाही आम्हाला जेलमध्ये नको पाठवू बाबा, जेलमध्ये नको पाठवू. त्या बाळा पडतं आम्ही इथे तू म्हणशील तसं करतो. गुड गर्ल. आता तुझ्यातली अन्नपूर्णा बाजूला ठेवायची
आणि तू केलेलं जगात दुसऱ्या कोणीही खाऊ नये असंच बाबांना वाटायला पाहिजे. काय जमेल ना? म्हणजे आता काय तू बोलतो तर लागा कामाला. जमेल ना. काय लय खाऊन असं याचं काय करायचं? काय करतो आता? ए माऊ माऊ, ही साडी बघ किती मस्त आहे. ए ओल्ड फॅशन साडी आहे तिची. ए तुला काय कळतं रे फॅशन मधलं, ते साड्यांच्या फॅशन मधलं? ए माऊ, असं नाही बोलायचा. पण तुला माहितीये का, जेव्हा आमच्या स्कूलमध्ये काही स्पेशल इव्हेंट्स असतात ना, तेव्हा आमच्या स्कूल मधल्या सगळ्या टीचर्स वेगवेगळ्या साडीज नेसून येतात. हा, ओ रिअली. आणि तुम्हाला माहितीये नंतर मुलीच असं म्हणतात की आज टीचरने एकदम मस्त साडी नेसली. चल ठीक आहे ठीक आहे. पण माऊ मी काय म्हणते, आपण निवी आजीला साडीच का घ्यायची? मग काय पंजाबी ड्रेस घेणार आहेस? तू गप्पा बस. तुला काय कळतं बायकांच्या फॅशन मधलं? तू गप्पच बस. आपण लेहंगा किंवा शरारा घेऊ शकतो. नको, साडीच तर साडीच नेसणार. बसा रे. तुमचं झालं असेल तर मला पण बघू द्या. मला बघू दे म्हणजे तुझं काम झालेलं दिसतंय. सवाल अनिश माजगावकर पे कभी डाऊट नाही लेने का. बर तुम्हाला लवकरच समजेल आता कोण पास होईल आणि कोण नापास. असं काय केलंयस तू? अगं जे काय केलं ते इतकं फुल प्रूफ केलं ना की बाबा आता आयुष्यात राधा मामीच्या हातचा चहा सुद्धा घेणार नाही. बरं चला, मला पण माझे कपडे बघू द्या ना. ए नाही अनिश काका, तू फक्त सांग निवी आजीला शरारा घ्यायचा की लेहंगा? तुला किती वेळा सांगू का, शरारा लेंगा नाही साडी घ्यायची एकदम छान. ऐका 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 माझं ऐका. अरे अरे अनिश काकाला विचारा तरी, त्याने नक्की असं काय केलंय सांग ना अनिश. इट्स अ टॉप सिक्रेट बेबी. हा बरं, आपल्या 5 जणांसाठी काहीतरी ऑर्डर करून ठेव, नाही तर पटकन काय करता येईल याचा विचार कर. काय उगाच आपल्यामुळे बाबा आणि मुलांना उपाशी राहायला नको. बरं तू सांग, तुला काय खायचंय? मला खायचं बर्गर आणि पिझ्झा. मला फ्राईज आणि मोहितो पण प्लीज. मला मोमोज पाहिजे. बस बस बस, आपण ऑर्डर करतो. मोमोज मग मला त्याच्यानंतर सिझलिंग ब्राउनी मिळणार. एवढी साजरी भाजी केली, मसाला गिसाला टाकून, एवढं चांगलं वरण केलं, पोळ्या केल्या, भात केला, साजरा स्वयंपाक केला. म्हटलं भाऊजीले बरं वाटेल. ते पोट्ट सांगून गेलं बिघडावा स्वयंपाक. मग मी काय म्हणतो, नको बिघडूया आपण, राहू दे. बाप्पा खायला ना राग कसा होता त्याच्या डोळ्यात. नाही असू दे ना. मी काय म्हणतो का बाबा, भैरवी आणि भाऊजी याने आपल्याला माफ केलं की नाही? माफ करणारी माणसं आहेत ते. हा, याच्या धमकीला काहून घाबरायचं? हा, ते तुमचं बोलणं बरोबर आहे. आता भैरवीले आणि भाऊजीले जेव्हा आपली करतूत समजली तेव्हा त्यांनी आपल्याला सपनाकडे पाठवलं बुवा, म्हणजे ती शिक्षा. आता काय म्हणते, झालं का हात खाली कर. कोण नाही आता. आता सपना नाही, सपना नाही आता. नाही नाही नाही, मी आहे ना, मी आहे ना. हा, तर मला तोच मुद्दा असा बोलायचा होता की भैरवी आणि भाऊजी चांगली माणसं आहेत मनाने बुवा, तर त्यांनी तेवढी शिक्षा दिली. पण ह्या बाबूने जर पोलिसायले पिन मारली आणि पोलिसांनी आपले ती करतूत पाहिली, ते व्हिडिओ जर पाहिले आपण काय काय केलं ते, तर पोलीस सोडणार आहे का आपल्याला? पोलीस घेऊन जातील जेलात, फटके देतील, पोळ्या देतील, कच्च्या पोळ्या देतील खायला. फटके देतील, त्याचं काय? ते पण आहे. काय म्हणतो, मी खरंच आहे सगळं. तू आता बोलतेस तर मग एक काम करू, करू आता खराब जेवण. काय करते आता? जेवण खराब करायचं नाही ना, काय करते? तुम्ही काय दिलं मला? साखर दिली ना. टाक मग, गोड होते ना. गोड होते का? त्याला काय होतंय, हे असं टाकायचं तिखट टाका त्याच्यात. हे काय असं, हे टाकू का? तुम्ही काय पोळ्या केल्या, त्या साजऱ्या पोळ्या केल्या होत्या. पोळ्या केलेल्या का? आहेत ना, हे घे पोळ्या घे.
बाप्पा लोक खायला पाहिजे ना ते पोळीचं भांड द्या ना. भांडं पण देऊ का? घे. दादरा, नरम नरम पोळ्या माया. नाही ना, बरोबर आहे ना तुला वाईट वाटणार ना, स्वतःच्या हाताने केलं बाबा. हा जबा. स्वयंपाक करण्यापेक्षा बिघडवणंच जास्त कठीण आहे. कॉमेडी ऐक ना, अहो मला भूक लागली ना, काहीतरी दे ना. खायला काय स्वयंपाक बिघडून टाकला आपण. आपल्या दोघांसाठी स्वयंपाक ठेवलाच नाही. आता काय करते तू, भूक लागली मला. एक काम करता का, ऐका हे डब्यात पैसे ठेवले आहेत, हा ते घेऊन जा खाली. हॉटेलमधून दोघांपुरतं पार्सल घेऊन या जेवणाचं, आणि खालून मला हळूच फोन कर जा की राधा लगोलग निघून ये, तुम्ही खाली येतो, आपण झाडाकडे बसून चक्क जेवून घेऊ. कसं मला पण पार्सल आणू. मी दोघायला म्हटलं ना, मी एकटीच खाणार आहे का? नाही कुठल्या डब्यात तिकडे आहेत का? हा तिकडच्या डब्यात घ्या बरं. येतो जाऊ ना. हा जाऊन या मग. हिरोईशा, मज्जा आहेच कोणाची तरी. आज राधा आजीनी स्वयंपाक केलाय सगळा. मग अख्ख्या घरभर खमंग वास सुटलाय जेवणाचा. बरं झालं है की नाही बाबा, म्हणजे आपण बेल्जियमला गेल्यानंतर या सगळ्यांच्या खाण्याची सोय झाली, आपल्याला टेन्शन राहणार नाही. राधा आजी भूक लागली आहे, जेवण आण ना प्लीज. हे असलं जेवण पाहून भाऊजी काय म्हणतील बरं? काय करते आता, हेच वाढायला लागते ना आपल्याला. आज जेवायला मिळणार आहे ना, का सगळ्यांनी उपाशी राहायचंय? आणतो ना. घे वाढायला घे, आता होईल ते होईल, पुढचं पुढे बघू. चल आणतो ना. ये माझ्या आता वाढायला या ना, का मुहूर्त बघताय अजून? हाव ना, वाढतो ना. पण एक सांगायचं आहे तुम्हाला भाऊजी, की हे जे जेवण मी केलं ते आज इतकं बरं नाही झालं. तुम्ही वाढायला घ्या, बरं का वाईट ते आम्ही ठरवतो. चला घ्या, वाढा चला.